नाशिक महानगरपालिकेतील तब्बल 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीचा आज अधिकृतपणे अंत झाला. नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील महापौर कार्यालय आणि महापौर निवासस्थानात विधिवत पूजा करून प्रवेश केला. मंत्रोच्चारांच्या गजरात पार पडलेल्या या पूजा विधीमुळे सोहळ्याला विशेष मंगलमय स्वरूप प्राप्त झालं. प्रशासक राजवटीमुळे गेल्या 4 वर्षांपासून बंद असलेले महापौर दालन व निवासस्थान आज पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीने गजबजले. पूजाविधी आटोपल्यानंतर महापौर हिमगौरी आडके यांनी अधिकृतरित्या आपल्या खुर्चीवर बसून महापौर पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या या पदग्रहणानंतर आजपासून नाशिक महानगरपालिकेचे पूर्णवेळ शासकीय कामकाज त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. या घडामोडींमुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून शहराच्या विकासाबाबत नाशिककरांच्या अपेक्षा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. 4 वर्षांच्या विकासाचा खंड भरून काढत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. बोला. थांबा. पदभार स्वीकारला आहे. आपण जसं कामाची सुरुवात, शुभ कार्याची सुरुवात पूजेने करतो, आपल्या कार्यालयाचं महापौर कार्यालय, रामायण निवासस्थान या दोन्ही ठिकाणचे यथोचित असं पूजा करण्यात आलेली आहे विधिवत, आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सगळ्यांना तीर्थप्रसादासाठी आमंत्रण दिलं आहे आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे. प्राधान्य काय राहणार आहे? प्राधान्य जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 दिवसाचा जो ॲक्शन प्लॅन आहे तो आम्ही लगेच सुरू करत आहोत, आणि जी महत्त्वाची कामं आहेत ती फील्डवर जाऊन तुम्हाला आता कळेलच की व्हिजिट्स करतो आहोत, आणि ह्या 100 दिवसांमध्ये प्रत्येक प्रभाग निहाय एक व्हिजिट होऊन कुंभमेळ्याच्या देखील कामांचा एक रिव्ह्यू घेणार आहे, आणि त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागाची निकट जाणून सगळे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आणि नागरिकांचे जे काही सजेशन्स असतील त्यांना सोबत घेऊन आपण तिथल्या कामांची पाहणी करून दर्जेदार काम कसं कुंभमध्ये करता येईल हे या निमित्ताने आम्ही पाहणार आहोत. अधिकाऱ्यांसमवेत बैठक म्हणजे विषय असा आहे की एक ब्रीफिंग घेतलाय त्या कामानिमित्ताने. तुम्हाला माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये अधिकारी हे ॲडिशनल पोस्टवर नेमलेले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांची फार कमतरता आहे. त्याचबरोबर काही इंजिनियर्स देखील कमी आहेत. पण जेव्हा आम्ही दौरे करतोय तेव्हा अर्थातच आम्ही सगळ्या अधिकारी वर्गांना त्या विभागातल्या आणि त्या प्रभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच मी तो दौरा करणार आहे, आणि तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन सूचित पण करणार आहे. एक इंट्रोडक्शन, ही काय महानगरपालिकेची पहिली टर्म नाही आहे, त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आहेच. फक्त जे नवीन प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकारी आहेत, जे कुंभसाठी स्पेशली आले आहेत, त्यांची देखील ओळख झाली आहे. या निमित्ताने प्रत्येकाला फील्डवर जाऊन कामाचे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.